संसारामध्ये आपण ज्याला साध्य म्हटलेलं असतं, जीवनाचं ध्येय ठरवलेलं असतं, ते ध्येय, ते साध्य कायम साध्य राहत नाही. ते कालांतराने कोणाचं तरी कशाचं तरी साधन बनत जातं, साधन बनत जातं. शाळेत जाणारं कोण आहे का इथं? नाही, कोणीच नाही. शाळेत जाणारी मुलं नाही कोणी इथं, दिसतच नाहीत. का शाळेत कोणी जातच नाही? ऐका ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या. आपण एखादा मुलगा शाळेत जातो, चला, मग आता त्या शाळेत जाणाऱ्या मुलाचं ध्येय काय असतं, साध्य काय असतं? पास होणं, बरोबर? पास होणं. त्याच्याकरता अभ्यास हे काय असतं? साधन. पास होणं हे साध्य. झाला मुलगा, तो 12वी पास झाला, पुढे चालतो. 15वी पास झाला, त्याला पदवी सुद्धा मिळाली. आता मला सांगा, पदवी प्राप्त करून घेणं हे त्याच्या जीवनातलं काय आहे? साध्य आहे. मग आता हे साध्य कायम साध्य राहिलं का? नाही. पदवी प्राप्त झाल्यानंतर पदवी हे साधन बनतं आणि साध्य काय बनतं? पदवी कशासाठी? नोकरी, बरोबर? म्हणजे नोकरी हे काय झालं? साध्य. आणि मिळवलेली पदवी हे काय झाली? साधन. बरं झाले, नोकरी बी लागली. आता नोकरी लागल्यानंतर ती नोकरी हेच कायम साध्य राहिलं का? नाही राहिलं. आता नोकरी लागली, आता पुढं साध्य काय झालं? बदललं. नोकरी लागल्यानंतर पुढचं साध्य काय असतं? अहो, एखाद्या मुलाला नोकरी लागली की नोकरी लागल्यानंतर त्याच्या जीवनाचं पुढचं साध्य काय असतं? पुन्हा नोकरीच्या नंतर लग्न. लग्न. मला वाटलं इकडे कर्नाटकात नसेल लग्न, पण लग्न, बरोबर. म्हणजे नोकरीच्या नंतर पत्नी, लग्न हे काय झालं? साध्य. आता पत्नी हे झालं साध्य, त्याचं साधन काय? साधन कोणतं? त्याची ती नोकरी, त्याची तोपर्यंतची सगळी तपश्चर्या, सगळं जीवन हे काय झालं? साधन. पत्नी हे साध्य. आता पत्नी ही मिळाली, आता साध्य थांबलं का? आता साध्य बदललं. आता पुढचं साध्य काय? मग चला, आता मुलगा झाला, मुलगा झाला. आता मुलगा हे काय आहे? साध्य. पत्नी हे काय झालं? साधन. मुलगा झाला, आता साध्य थांबलं का? नाही. आता त्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळणं हे साध्य, बरोबर? मिळाला प्रवेश, साध्य थांबलं का? मुलगा ग्रॅज्युएट होणं, त्याला पदवी मिळणं हे साध्य. बरं झाले, मिळाली पदवी, आता साध्य थांबलं का? साध्य बदललं. पुढं काय झालं? साध्य. नोकरी. नोकरी हे साध्य आणि पदवी हे साधन. झाली, मिळाली त्याला नोकरी, आता साध्य थांबलं का? बदललं साध्य. काय झालं साध्य? पुढे आता लग्न, आता पत्नी. आता हे रात्री 3 वाजेपर्यंत असंच चालवायचं का? मुद्दा फक्त माझा समजून घ्या. संसारामध्ये साध्य कायम साध्य राहत नाही. ज्याला तुम्ही साध्य म्हटलेलं असतं ते काल, जाऊ द्या, आता साधा मोसम सांगतो. झालंय का तुमच्याकडचं? नाही झालं? साधा मोसम सांगतो. अगदी सुरुवातीला साध्य काय असतं? तिकीट मिळवणं, बरोबर? साध्य. आता तिकीट मिळलं, नंतर साध्य कोणतं? निवडून येणं हे साध्य. निवडून आल्यानंतर साध्य थांबलं का? नाही थांबलं. मग पुढं मंत्रिमंडळात नंबर लागणं साध्य. बरं, लागला मंत्रिमंडळात नंबर, तेवढ्यात थांबतं का? मग पुन्हा कॅबिनेट मंत्रिमंडळात नंबर लागणं, तेवढ्यात थांबतंय का? पुन्हा साध्य. पुढचं काय? चांगलं खातं मिळणं. खाता येतं असं खातं मिळणं. समजलं तुम्हाला? मी का आपल्या पुढे हे सगळं नमूद करायला लागलोय? लक्ष माझ्या मुद्द्याकडे द्या. संसारामध्ये तुम्ही ज्याला साध्य म्हणता ना, ते कायम साध्य राहत
नाही. ते कोणाचं तरी कालांतरानं काय बनत असतं, साधनच बनत असतं. साध्याची व्याख्या ही आहे, जे कधीच कोणाचं साधनच बनत नाही, कायमच साध्य राहतं, त्याला साध्य म्हणा. मग असा कोण आहे? असा देव आहे. अजून दुसरं उत्तर देतो. साध्याची दुसरी व्याख्या काय? जे मिळविल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही, त्याचं नाव साध्य. मग असा कोण आहे दादा? फक्त देव आहे. परमात्मा मिळाल्याशिवाय आपल्या जीवनाची पूर्णता नाही. देव मिळाल्याशिवाय आपल्या जीवनाची सफलता नाही. भगवान परमात्म्याच्या अनुभूतीशिवाय आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही. तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा जीवा सुख नो हे. लक्ष द्या, भगवंताशिवाय आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही. थोडं ऐका. देवच जीवनाचं साध्य का? त्याची उत्तर देतो. जीवनाची पूर्णता, जीवनाची सफलता, जीवनाचं अंतिम सुख जर काय असेल तर देव आहे. बघा, एखादी गंगा वाहते, त्या वाहणाऱ्या गंगेचं पूर्णत्व जेव्हा ती एखाद्या धरणाला जाऊन मिळते, तळ्याला, धरणाला, तेव्हाच तिचं काय आहे? पूर्णत्व. बरोबर. नदी एखाद्या धरणाला जाऊन मिळाली की तिचं वाहनं काय होतं? थांबलं जातं. धरणाच्या खाली पुन्हा नदी वाहत नाही. धरणाच्या खाली नदी वाहत नाही का? आणि मग काय कीर्तन ऐकता तुम्ही? लक्ष द्या ना, चांगलं लक्ष द्या ना, ऐका. वाहणाऱ्या गंगेचं पूर्णत्व कशात आहे? उत्तर आहे सागराला, समुद्राला जाऊन मिळण्यामध्ये. तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मे एकमय. लक्ष द्या. म्हणजे गंगेचं पूर्णत्व कशात आहे? सागराला जाऊन मिळणे. ऐका दादाओ, तुम्ही संपूर्ण जगाचे मालक जरी बनालात, कशाचे? जगाचे मालक, पण जर देवाचं दर्शन झालेलं नसेल, पण जर देवाचा अनुभव आलेला नसेल, तर भगवंताच्या दर्शनाशिवाय, भगवंताच्या प्राप्तीशिवाय तुम्ही जगाचे मालक जरी बनालेले असाल तरी सुद्धा त्याचं जीवन शून्य आहे. कसं आहे? शून्य आहे. शून्याला काही किंमत? शून्याला काही किंमत? शून्याला काही किंमत? काहीच नाही. नीट कीर्तन आहे का? फळ्यावरती 1चा अंक आहे आणि त्याच्या समोर शून्य दिलं. शून्य. शून्याला काही किंमत? काहीच नाही.
एकचा अंक आहे आणि त्याच्या समोर असं शून्य लिहिलं, संख्या किती होते? 10. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? 10. नीट कीर्तन आहे का? हां, दाबा, नरड दाबा त्याचं, दाबून ठेवा. आता जर कोणाकडं, तुमच्यापैकी कोणाकडं मोबाईल वगैरे असेल, हो ते कोणाकडंच नाही, पण जर असेल तर त्याचं नरड दाबून ठेवा. मुख्यमंत्री महोदयांना सांगा, सध्या मी कीर्तनात आहे, 11च्या नंतर बोलू. आता चांगलं लक्ष द्या बरं का. तर काय सांगत होतो मी? कीर्तन शून्य शून्य, एकचा अंक आहे आणि त्याच्या समोर शून्य लिहिलं, संख्या किती होते? 10. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? 10. अहो पहिलं किती होतं फळ्यावर? 1. शून्य दिल्यामुळं किती झालं? 10. म्हणजे कितीनं वाढलं? कितीनं वाढलं? 9नं. म्हणजे त्या शून्याची किंमत किती झाली? 9 झाली. आता ऐका, पुन्हा त्या 10वर एक शून्य दिलं, आता संख्या किती झाली बोला? 100. आता त्या शून्याची किंमत किती झाली? 99. काय कमाल आहे. तुमच्यासारखे लोक जर बँकेत कॅशियर केले, अहो फळ्यावर पहिलं किती होतं? 10 होतं की 10 होतं, त्याच्यावर काय दिलं? शून्य दिलं, संख्या किती झाली? 100. बरोबर. म्हणजे वाढलं कितीनं? 90नं वाढलं ना. म्हणजे त्या दुसऱ्या शून्याची किंमत किती झाली? 90. बरोबर. आता त्या 100वर पुन्हा शून्य दिलं, संख्या किती झाली? 1000. आता त्या शून्याची किंमत किती झाली? 999. 990. 910. उत्तर इतकंच आहे. जाऊ दे, आता जास्त क्लिप देत नाही. त्या शून्याची किंमत झाली 900. चौकदारांचं बरोबर आहे. तर लक्ष द्या, 9, 90 आणि 900 या किमती कशाच्या? शून्याच्या. नंतर एक खोडकर पोरगं आलं आणि त्यानं काय केलं? त्याच्यातलं एक पुसलं. एके दाखविले 10, फाटा पहा पुसोने, तुकोबरायची भाषा. एक पुसलं. आता किती राहिलं? फळ्यावर किती राहिलं? किती शून्य राहिली? 3 शून्य राहिली. बरोबर. आता त्याची किंमत किती हो? शून्यच. नीट कीर्तन आहे का? तुम्ही आत्ता 1 मिनिटापूर्वी 9, 90, 900 या किमती मला तुम्ही कशाच्या सांगितल्या होत्या? हां, शून्याच्या. बरोबर. मग आता फळ्यावर शून्य नाहीत का? आहेतच की. मग किती झाली किंमत त्याची? तर उत्तर इतकंच आहे, शून्याला किंमत आहे का नाही? उत्तर आहे, शून्याला किंमत जरूर आहे, पण कधी मागे एकचा अंक असेल तर. तसं तुमच्या बंगल्याला, गाडीला, बँक बॅलन्सला जरूर किंमत आहे, पण कधी गळ्यात तुळशीची माळ असेल तर. अन्यथा हा आपला सगळा पसारा म्हणजे काय आहे? शून्य. फार तर मी त्याला मोठं शून्य म्हणतो. जाऊ द्या, तुमचा जी पसारा आहे ना सगळा, त्याला काय म्हणू आपण? मोठं शून्य. कारण छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 10 पटीनं जास्त असते. होय, नीट कीर्तन आहे का? शून्याचं पूर्णत्व कशात आहे? एक असण्यात. वाहणाऱ्या गंगेचं पूर्णत्व कशात आहे? सागराला जाऊन मिळण्यात. मंदिर आहे, मंदिराचं पूर्णत्व कशात आहे? होईल येणे कळसाले. मंदिराचं पूर्णत्व कळशारोहणात आहे. सोनं आहे सोनं, सोन्याचं पूर्णत्व कशात आहे? 16वा कस लागण्यात. अलीकडच्या भाषेत 24 कॅरेट वगैरे काय ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, देवळाची कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्धे कसो 16वा जैसा.
नीट कीर्तन आहे का? मी 4 गोष्टी आपल्या पुढं मांडल्यात. शून्याचं पूर्णत्व, झोपले, शून्याचं पूर्णत्व एकात, गंगेचं पूर्णत्व सागराला जाऊन मिळण्यात, देवळाचं पूर्णत्व कळशारोहणात, सोन्याचं पूर्णत्व 16वा कस लागण्यात. 4 गोष्टी सांगितल्या. 5वी गोष्ट सांगतो. एका मुलीला मुलगा पाहण्याकरता लोक गेले. मुलगा पाहून आले. अलीकडे त्याचे बी निकष खूप बदलले सध्या. एक जण मला म्हणला, महाराज आपल्या मुलीला खूप छान स्थळ मिळालं. मी म्हटलं वा, काही कीर्तन वगैरे करतो का पोरगा? ते म्हणलं नाही हो. अरे म्हणलं मग चांगलं स्थळ मिळालं म्हणतो, काही मृदंग वगैरे वाजवतो का? ते म्हटले छे. अरे मग चांगलं स्थळ मिळालं म्हणतोच, काय वारकऱ्याच्या घराण्यातला वगैरे पोरगा आहे का? तो म्हणला महाराज तुमच्या तर ध्यानात तसलंच येतं. आता माझ्या ध्यानात असलंच येणार की हो संदीपराव, दुसरं काय येणार आहे? ऐका, मी त्याला म्हटलं मग चांगलं स्थळ मिळालं म्हणतो मुलीला, कसलं मिळालंय सांग? आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली. म्हणला महाराज आपल्या मुलीला फार चांगलं स्थळ मिळालं. म्हणलं सांग ना त्याचे निकष काय काय चांगलं? त्याने सांगितलं. म्हटलं महाराज आपल्या मुलीला सासू नाही. चांगलं स्थळ. मी म्हणलं अजून काय चांगलं रे? सासरा नाही. मी म्हणलं आणखीन काय चांगलं? दीर नाही. म्हटलं वा. मी म्हणलं आणखीन काय चांगलं? ती घरात असते ना बिगर लग्नाची लवंगी मिरची, ननंद नाही. म्हणलं वा. मी म्हणलं आता या नाहीच्या यादीत नवऱ्याचं नाव घेऊ नको म्हणजे बरं. काय कमाल आहे. लक्षात ठेवा, जरा लक्ष देऊन उत्तर द्या. तुमचं प्रत्येकाचं असं ठरलंय काय, अशा घरात मुलगी द्यायची, ती मुलगी त्या घरात गेल्या त्या घराची म्हणा की मालकीन झाली पाहिजे. मला वाटलं आमच्या महाराष्ट्रातच तसं आहे का काय, पण कर्नाटकात तसंच आहे. मी नीट उत्तर देत चला. तुमची मुलगी त्या घरात गेल्या त्या घराची मालकीन झाली की तुम्हाला बरं वाटतं. बरोबर. तर मग मला आता उत्तर द्या. तुमची सून तुमच्या घरात आल्या तुमच्या घराची मालकीन झाल्यावर तुमचं पोट का दुखतं? काही विषमता आहे सांगा ना. तर चला, पहिला मुलगा पाहिला कसा आहे? रूपवान. मी म्हटलं रूपवान आहे पण काय धन आहे का? धनवान. मी म्हटलं धन आहे पण सत्ता आहे का? चेअरमन आहे. म्हटला सत्तावान. पुन्हा मी विचारलं त्याला काही बुद्धी आहे का? कारण बहुतेक हे असणाऱ्याकडे बुद्धी असते, अशातला अजिबात भाग नाही. चला, एका वाक्यात त्यानं उत्तर दिलं, त्याच्याकडे कोणत्याच वानाची वान नाही, असा तो सर्ववान संपन्न आहे. मग मी त्याला विचारलं जमलं का? लग्न जमलं का? त्याने उत्तर दिलं नाही जमलं. म्हणलं का बरं? हे सगळं आहे मग लग्न का जमलं नाही? त्याने उत्तर दिलं त्याच्याकडं सगळं आहे म्हटले, फक्त त्याच्या शरीरात जीव नाही. झोपले. त्याच्या शरीरात जीव नाही. जीव नसलेल्या शरीराला तुमच्या इकडं काय म्हणतात? प्रेत म्हणतात. प्रेत. बरोबर. आमच्या भागामध्ये मड म्हणतात. मड. भागाला भाषा बदलते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळली जातात. इकडं कसं आहे? तसंच आहे ना? का जीव गेल्यावर जाळतात? जीव गेल्यावर नाही, मेल्यावरच. बरं, हे म्हणते जीव गेल्यावर नाही, मेल्यावरच. बरं, असू द्या. लक्ष द्या जरा. सोपं कीर्तन आहे आपलं, सोपं कीर्तन आहे. लक्ष द्या जरा. मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. मुद्दा इतकाच आहे, तर सगळे अवयव चांगले आहेत पण शरीरात जीवच नसेल तर उपयोग काय? भाषा माझी नाही, ज्ञानोबारायाची आहे. अंग गोऱ्याने तरुणे वरी लिहिले आहे लेणे, परे ते एकलेने प्राणे सांडिले जेवे. गोराय तरुणाय, अंगावर सोनं नाणं पण शरीरात जीवच नसेल तर जीव नसलेल्या शरीराला प्रेत म्हणतात, मड म्हणतात, मुडदा म्हणतात. तसं आहे का? देवाची भक्ती न करणाऱ्या व्यक्तीला
परमार्थ न करणाऱ्या व्यक्तीला, साधना न करणाऱ्या व्यक्तीचं जीवन म्हणजे जीव नसलेल्या म्हणा की प्रेतासारखं आहे, मड्यासारखं आहे. उपयोग काय त्याचा? चला, म्हणजे अवयवाची पूर्णता कशात? जीव असण्यात. शून्याची पूर्णता एक असण्यात. गंगेची पूर्णता, देवळाची पूर्णता, सोन्याची पूर्णता. किती गोष्टी झाल्या? 5. 6वी गोष्ट सांगतो, ऐका. 6वी गोष्ट सांगतो. एक मुलगा, 3-3.5 वर्षाचा मुलगा आईच्या मागं लागून बाजाराला गेला. औरादला गर्दीचा लोट आला आणि मुलाची आणि आईची ताटातूट झाली. पोरगं रडायला लागलं, आई 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 म्हणून रडू लागलं. रडता रडता एका दुकानाच्या समोर गेलं. योग असा की ते दुकान खेळण्याचं होतं. त्यानं त्यातली एक बाहुली बघितली आणि पोरगं थोडं रडायचं थांबलं. दुकानदार सात्विक होता. त्यानं काय केलं, त्याला जवळ बोलवलं. बाळू रडू नको. का रडतो? माझी आई, माझी आई. ए बघ, तो आई आई म्हणायचं नाही. मी तुला या बाहुल्याच्या दुकानाचा मॅनेजरच करतो, मालकच करतो, पण तो आईचं नाव घ्यायचं नाही. थांबलं का हो पोरगं? कुठलं 3-3.5 लागलं रडायला. माझी आई, माझी आई, माझी आई, मला आई पाहिजे. आता मला उत्तर द्या. आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराची पूर्णता आई मिळण्यात असते का बाहुली मिळण्यात असते? बोला बोला. आई मिळण्यात असते. आता काही मुलं बाहुली मिळाल्यानंतर आईचा विचार सोडून देतात. तो भाग वेगळा. कळाला का तुम्हाला? हा भाग कळाला. तुम्ही याच्यातले मास्टर. न कळायला काय? मला विस्तार वाढवायचा नाही. मला इतकंच सांगायचंय, आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराची पूर्णता कशात आहे? आई मिळण्यात. मागचे सांगितलेले 5 दृष्टांत आणि हा 6वा दृष्टांत. आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराची पूर्णता जशी आई मिळण्यात आहे, तशी तुमच्या माझ्या जीवाच्या जीवनाची पूर्णता विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठलची एक देखलिया. टाळी वाजवा. तुका म्हणे जन्माऱ्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. थोडक्यात आत्तापर्यंतच्या 1 तासाच्या व्याख्यानातून सिद्ध हे झालेलं आहे, मानवी जीवनाची पूर्णता फक्त विठ्ठलाच्याच दर्शनात आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनात भगवंताची, देवाची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे. कशामुळं? तर आत्ता सांगितलेल्या 6 दृष्टांताला अनुसरून. शून्याचं पूर्णत्व एकात, गंगेचं पूर्णत्व सागराला जाऊन, देवळाचं पूर्णत्व कळशारोहणात, सोन्याचं पूर्णत्व 16वा कस, अवयवाचं पूर्णत्व जीव असण्यात, आणि आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराचं पूर्णत्व आई मिळण्यात. या 6 दृष्टांताला अनुसरून तुमच्या माझ्या जीवनाचं पूर्णत्व फक्त कशात आहे? विठ्ठलाची एक देखलिया. आणि म्हणून माईबाप जीवनात देवाची प्राप्ती करून बोला घेतलीच पाहिजे. देव जीवनात मिळविलाच पाहिजे. देव जीवनात प्राप्त करून घेतलाच पाहिजे. आणि मग आता ठरलं ना आपलं, देव जीवनात काय करायचा?
मिळवायचाच, देव प्राप्त करून घ्यायचाच, त्याशिवाय आपलं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. मग तो देव कसा प्राप्त करून घ्यायचा याचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देता. साधावा तो देव साधावा तो देव सर्वस्वाचे टाळी वाजवा, टाळी वाजवा. साधावा तो देव सर्वस्वाचे साधावा तो देव सर्वस्वाचे साधावा तो देव सर्वस्वाचे साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटे क्रियमान. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव जीवनात कसा साधावा याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये देतात. लक्ष द्या, कोई वाजा लागलंय, उत्तर देतात. उत्तर असं दिलंय, साधावा. साधावा म्हणजे प्राप्त करून घ्यावा. तो देव, देव प्राप्त करून घ्यावा. कसा? सर्वस्वाचे साठी. साठी शब्दाचा अर्थ आहे मोबदला. इथं साठी शब्द आहे, ट टरबुजाचा आहे बरं का, ठ ठशाचा नाही. साठी म्हटलं अर्थ बदलला. इथं साठी म्हणजे मोबदला. कोणता? सर्वस्वाचे. सर्वस्व देवाला द्या, त्या सर्वस्वाच्या मोबदल्यात देव आपल्याला प्राप्त करून घेता येतो. सर्वस्व देवाला दिलं की देव आपल्याला भेटतो. लक्ष थोडं नीट द्या. आत्तापर्यंतच्या कीर्तनात आपण ऐकलं काय? देवच जीवनाचं साध्य कसा, देवामुळंच आपलं जीवन पूर्ण कसं बनू शकतं हे आपण ऐकलं. आणि म्हणून
आपलं आत्ता सगळ्यांचंच ठरलं. काय ठरलं? जीवनात देव प्राप्त करून घ्यायचा असं ठरलं. मग याचं उत्तर तुकोबारायाने दिलं. घ्यायचं ना प्राप्त करून? ठरलं ना आता, कारण त्याच्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. तर मग कसा प्राप्त करून घ्यायचा? उत्तर दिलं पहिल्या चरणात. साधावा, प्राप्त करून घ्यावा तो देव. देव प्राप्त करून घ्यावा कसा? सर्वस्वाचे साठी, सर्वस्वाच्या मोबदल्यात. देवाला सर्वस्व द्या आणि सर्वस्व दिलं की परमात्मा आपल्याला काय होतो? भेटतो. कारण देवाचं असं आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार. थोरला देवला चुंगा पूर्ण, तो न भेटे जीवे घेतल्या विन. लक्ष द्या, सर्वस्व दिलं की परमात्मा काय होतो? भेटतो. मग सर्वस्व देवाला द्यायचं म्हणजे काय द्यायचं एवढंच मी आत्ता या कीर्तनात सांगतो आणि सेवा समाप्त करतो. सर्वस्व दिलं की देव कसा भेटतो? सर्वस्व द्यायचं म्हणजे नेमकं काय द्यायचं? ऐका, एवढंच उत्तर देतो आणि आजची सेवा काय करतो? समाप्त करतो. तुम्ही म्हणाल तेवढंच सांगून फक्त ते सर्वस्व द्यायचं म्हणजे काय हे सांगण्यासाठी अजून तास दीड तास लागणार आहे. हे लक्षात ठेवा. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय सांगतो एक एक प्रमाण. तुकोबाराय सांगतात, सर्वस्वाचे साठी तरीच देवा सवे गाठी. अजून तुकोबारायचं चरण सांगतो. तुकोबाराय सांगतात, सर्वस्वाशी मुकावे तेने हरीशी जिंकावे. हरीला जिंकायचं असेल तर देवाला सर्वस्व द्यायला शिका. ऐका दादानो, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? पहिलं उत्तर देतो, सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं द्यायचं. सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं देवाला द्यायचं. मला वाटतं लोकांना थोडा धक्का बसला असेल. सगळं आणि सगळं देवाला दिल्यावर केजरीवालजी आपल्याला काय? आमचे केजरीवाल ऐका, सगळं देवाला दिल्यावर आपल्याला काय राहायचं? ठीक आहे, तर तुमच्यासाठी मी थोडी सवलत देतो. सवलत देतो. सगळं द्यायला जर नको वाटतंय ना तर मग सवलत देतो. आपल्याला आवडतं तेवढंच देवाला द्या. बस, देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय द्यायचं? काय द्यायचं? आपल्याला आवडतं तेच फक्त काय करायचं? देवाला द्यायचं. ठरलं? ठरलं. आता खरं सांगा, आपण आपल्याला आवडतं ते देवाला देतो का आपल्या उपयोगाला येत नाही ते देवाला देतो? जागे नाही तुम्ही? हे पहा, श्रीफळ फोडला, नारळ फोडला आणि देवाच्या दुर्दैवानं तो नासका निघाला. पावला कुठल्या डिक्शनरीतून शब्द आणतात कोणास ठाऊक. आणि एवढ्यावर थांबत नाहीत बाबा. काय म्हणतात? महाराज काय तुमचं भाग्य, आज तुमचं कीर्तन आणि नारळ पावला. आता काय संबंध आहे बरं याचा? लक्ष द्या. आणि मग ते देवाच्या पुढनं बाजूला सारायचं नाही, ते स्वच्छ करायचं नाही. देव सुद्धा म्हणतो या भक्ताचा माझ्यावर किती नासका भाव आहे. आणि म्हणून याचं सगळं कसं होईल? नासका होईल. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. तुकोबारायाचं चरण सांगतो, तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला. तैसाच मी खरा तुम्हाला. माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला.
माझ्या ठाये जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गे. किंवा नाथांचं प्रमाण देऊ. नाथ महाराज सांगतात हरीची या दासा हरी दाही दिशा पुढे भावे जैसा तैसा हरी एक. आता ते सगळं प्रकरण मला वाढवायचं नाही. मथुरेमध्ये भगवान कृष्ण कन्हैया गेल्यानंतर कोणाला कसे दिसले, ज्याला जसे वाटते त्याला तसे दिसले. बस सगळं बघा. म्हातारे असतील त्यांना कसे वाटले, पैलवानाला वाटले मल्लच आहेत, धनुर्धार्याला वाटलं योद्धा आहे वगैरे वगैरे सगळं बघून घ्या. माझा मुद्दा इतकाच आहे तर ऐका. तुम्ही जशी भक्ती कराल तसा. आणि समजा तो नारळ जर चांगला निघाला तर तुकडा मोडतो आपण, तुकडा बारीक देवापुढे ठेवतो का? बाकीचा देवाला चावत नाही वय. काय प्रवृत्ती आहे आमची. म्हणजे आमची प्रवृत्ती अशी आहे जे आम्हाला उपयोगाला येत नाही ते देवाला देतो. आम्ही खेड्यापड्यामध्ये जातो, सेवा करतो आपली व्हिडिओवाकडे. कीर्तन झाल्यानंतर लोक भेटतात, बरेच लोक भेटले, काही तरुणी मुलं बी येऊन बसली होती. मग अशी चर्चा सुरू झाली. एका माणसानं मला विचारलं, महाराज चांगलं कीर्तन केलं, देवाची कृपा म्हटलं, सेवा केली आपली, कुठं शिकले? म्हटलं आळंदीत शिकलो. आळंदीत कुठं? म्हटलं संस्थेत शिकलो. कोणत्या संस्थेत? अरे कोणत्या संस्थेत म्हणजे काय? सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेत. बरं 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 बरं. आमचं एक एवढं हे पोरगण येतं का, हे पोरगण येतं का, सारखं हे पोरगण येतं का, हे पोरगण येतं का? मी म्हणलं हे नेतं का, हे पाठवा ना. म्हणलं हे पाठवा ना. नाही नाही म्हणले महाराज, त्याला कसं पाठवता येईल? म्हणलं का बरं? त्याला 12वीला 97% मार्क आहेत. म्हणले त्याला कसं पाठवता येईल? म्हणलं हे का न्यायचं? ते 10वीत 5 वेळा नापास झालंय म्हणे, एवढं घेऊन जा. म्हणजे माणसाची प्रवृत्ती काय आहे? निव्वळ पडका माल आळंदीला ढकलायचा. असं वाटतं का तुम्हाला? नीट ऐका. आमची प्रवृत्ती आहे जी आमच्या उपयोगाला येत नाही ते आम्ही देवाला देतो. पण नाही, आज आपलं सगळ्याचं ठरलंय. काय ठरलंय? आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं. पक्क 100% बोलणार आहो नक्की. मग चला सांगा, तुम्हाला तुमची जमीन आवडते का? जमीन आवडते ना? द्या देवाला. आपलं ठरलंय काय? आवडतं ते देवाला द्यायचं. तुम्हाला तुमचा बंगला आवडतोय का? होय तरी म्हणा, नाही तरी म्हणा, वेळ लावू नका. बंगला आवडतोय का? द्या देवाला. आपलं ठरलंय काय? आवडतं ते देवाला द्यायचं. तुम्हाला तुमच्या बँकेतले पैसे आवडतात का? आवडतात ना? द्या संस्थेला, देवाला द्या. चला, तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे आवडतात का? आत्ता तुमच्या खिशात आहेत ते. काय कमाल आहे, बोलत नाही तुम्ही. अहो तुमच्या खिशातले पैसे आवडतात का म्हणलं? मी एका गावात असंच विचारले होते. एक जण पुढचा म्हणला नाही आवडत. म्हणलं दे मला. मग मी थांबतो ना. म्हटलं काय अडचण आहे. चला, आवडतात देवाला द्या. चला आता मला पुढे विचारायचंय, तुम्हाला तुमची हात पाय कान नाक डोळे ही इंद्रिय आवडतात का? देवाला द्या. तुका म्हणे इंद्रियाशी येची रशी रंगवू. पुढे विचारतो, तुम्हाला तुमचा देह आवडतोय का? हा, देह आवडतोय का? आवडतो ना? मग द्या देवाला. देह समर्पिजे देवा
समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. दुसरं प्रमाण देऊ. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावया. आपला मुद्दा इथं चाललाय. आवडतं ते देवाला द्यायचं. देह आवडतो देवाला द्या. पुढं बोलतो मन आवडतंय का? मन 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 नाही आवडत, आवडतंय ना, देवाला द्या. तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने, बुद्धी आवडते ना, देवाला द्या. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. चित्त आवडतंय का? देवाला द्या. चिंतने चिंतने तद्रुपता, अहंकार आवडतोय का? तो तर जास्त आवडतोय, द्या देवाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. दादानो अजून एक विचारतो, तुम्हाला तुमचा प्राण प्राण आवडतोय का? बोला ना, प्राण आवडतोय ना, मग द्या देवाला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. शेवटचं विचारतो, तुम्हाला तुमचा जीव आवडतोय का? जीव जीव आवडतोय ना, मग द्या. काय? जीव. जीव देऊन टाका. जीव प्रमाण देतो. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, पूर्ण होती जीव तुका घेऊन ठेला भाव. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाची या. थोडक्यात मी जे जे विचारलंय ते ते तुम्हाला काय होतंय? आवडतंय. त्यात माझा नाविलाज आहे. पण आता मी सगळी प्रमाण आपल्या पुढे मांडली. इंद्रिय देवाला दिली, देव भेटतो. देह देवाला दिला, देव भेटतो. मनबुद्धी चित्त अहंकार दिलं, देव भेटतो. प्राण दिला, देव भेटतो. जीव दिला, देव भेटतो. म्हणून सर्वस्व द्यायचं म्हणजे काय, याचं एक उत्तर मी आपल्या पुढे दिलंय. आपल्याला आवडतं ते देवाला द्या, देव काय होतो? भेटतो. आता दुसरं उत्तर देतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? दुसरं उत्तर आहे समर्पणातला दुसरा टप्पा सांगतो. पहिल्यांदा माणसानं वस्तूचं समर्पण करायला शिकावं. कशाचं? वस्तूचं समर्पण करायला शिकावं. ऐका, देवाला पान द्या, देवाला फूल द्या, देवाला फळ द्या, देवाला पाणी द्या, देव भेटतो. पान जरी देवाला दिलं तरी देव भेटतो. मागे भाजी पान द्रौपदीशी. ऐका, पान दिलं की देव भेटतो, पण पान देणारी द्रौपदी पाहिजे, हे ध्यानात ठेवा. फूल दिल्यानंतर देव भेटतो, गोष्ट खरी आहे, पण फूल देण्याकरता गजेंद्र पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. ऐका, फळ दिल्यानंतर देव भेटतो, ही गोष्ट खरी आहे, पण फळ देण्यासाठी शबरी पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पाणी दिल्यानंतर देव भेटतो. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतीत वेळवेळा. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. पाणी पाणी देण्याकरता मात्र रंती देव पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये कथा आहे. मी आपल्या पुढे बोललोय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. लक्ष द्या, ऐका. पान फूल फळ दिल्यानंतर देव भेटतो, फक्त देण्याकरता त्या वृत्तीचं झालं. सांगू का, तुम्ही काय देता याला महत्व नाही, कसं देता याला महत्व आहे. कसं देता याला महत्व आहे. वेगळ्या शब्दात सांगू का, परमार्थामध्ये वस्तुमूल्याला महत्व नसतं, भावमूल्य महत्वाचं असतं. हे लक्षात ठेवा, भावमूल्य महत्वाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट समर्पणात, पत्रम पुष्पम फलम तोयम, वस्तू देवाला द्यायला शिका, देव भेटतो. समर्पणातला दुसरा टप्पा आहे देवाला क्रिया द्यायला शिका. आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया भगवंताला समर्पित करा. प्रत्येक क्रिया यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अनेक काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक
भाव तया मी वाचुनी धाव अनवती नाही वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जिरोदे तैसे शून्या माझी खडके जैसे वर्षले कागी माझी पेरिले कर्ममानी देखिले स्वप्न जैसे आघा आत्मजेच्या विशी जीव जैसा निर्भिलाशी तैसा कर्मी आशेशी निष्काम होई. काय भाषा आहे ज्ञानोबरायाची. ज्ञानोबराय सांगतात जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. जीवनातलं प्रत्येक कर्म आपण काय केलं पाहिजे देवालाच अर्पण केलं पाहिजे. जे जे काही करे तो सेवा जे जे काही करे तो सेवा जे जे काही करी तो सेवा जे जे काही करी तो सेवा करे तो सेवा जे जे काही करे तो सेवा जे काही करी तो सेवा जे जे काही करी तो सेवा ते देवा समर्पे ते देवा समर्पे वेदनाही सर्वात्मना वेदनाही सर्वात्मना देवा समर्पे देवा समर्पे वेदनाही जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे. ऐका भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज. लक्ष द्या लक्ष द्या. जीवनातली प्रत्येक क्रिया काय केली पाहिजे देवाला अर्पण केली पाहिजे. देव भेटतो. इतिहास आहे पंढरपूर क्षेत्रातला इतिहास आहे. 125 ते 150 वर्षापूर्वीची घडलेली घटना आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये एक महान महिला भगवत भक्त राहत होत्या. त्यांचं नाव होतं कर्माबाई. कर्माबाई. आणि त्यांचा नियम होता प्रत्येक कर्म देवाला अर्पण करायचं. कोणतीही घटना घडली कोणतंही काम केलं की ते काम काय करायचं देवाला अर्पण करायचं. कोणतंही काम झोपेतून उठलं आणि कपड्याच्या घड्या घालून कपडे ठेवले की त्यांनी म्हणायचं पांडुरंगार्पणमस्तु. पांडुरंगाला अर्पण. घर झाडलं कचरा उचलला आणि उकिरड्यावर टाकला की त्यांनी म्हणायचं पांडुरंगार्पणमस्तु. स्वयंपाक केला ताट वाढून घेतलं की त्यांनी म्हणायचं पांडुरंगार्पणमस्तु. दुपारीच्या वेळेला काही थोडंसं दळण निवडलं ते उचलून ठेवलं पांडुरंगार्पणमस्तु. 5 वाजता काही थोडी घरातली भांडी वगैरे घासायचं काम केलं ते ठेवली की त्यांनी म्हणायचं पांडुरंगार्पणमस्तु. संध्याकाळी स्वयंपाक केला ताट वाढून घेतलं की पांडुरंगार्पणमस्तु. जेवण झालं की पांडुरंगार्पणमस्तु. अंथरुणावर अंग टाकलं की पांडुरंगार्पणमस्तु. झोपी जाता जाता पांडुरंगार्पणमस्तु. झोपेतून सकाळी उठलं की म्हणा की राव पांडुरंगार्पणमस्तु. कपड्याच्या घड्या घालून उचलून ठेवल्या की
पांडुरंगार्पणमस्तु. घर झाडलं, कचरा उचलला, उकिरड्यावर टाकला की म्हणा म्हणा पांडुरंगार्पणमस्तु. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा, त्या कर्माबाईनं उकिरड्यावर टाकलेला कचरा उकिरड्यावर न पडता राऊळात पांडुरंगाच्या अंगावर जाऊन पडायचा. बडवे मंडळीने देवाची चांगली पूजा केलेली असायची, सुगंधी द्रव्य उठणं लावलेलं असायचं, वस्त्र अलंकार समर्पित केलेले असायचे, आणि नंतर देवाच्या अंगावर येऊन कचरा पडायचा. त्यांनी शोध घेतला, हे काय आहे, शोध घेतला. शोधांती त्यांच्या लक्षात आलं, कोणीतरी कर्माबाई नावाची भक्त आहे, प्रत्येक कर्म केलं की ती देवाला अर्पण करते. म्हणून तिनं घर झाडून कचरा उकिरड्यावर टाकला की पांडुरंग अर्पण मस्तू म्हटल्यामुळं तो कचरा देवाच्या अंगावर काय होतं, येऊन पडतोय. ते तिच्याकडे गेले आणि तिला सांगितलं, हे बघ कर्माबाई, तो प्रत्येक कर्म देवाला अर्पण करते, चांगलं आहे, पण कचरा उकिरड्यावर टाकल्यानंतर पांडुरंग अर्पण मस्तू असं काही म्हणू नको, कारण तो कचरा काय होतोय, झोपले का, देवाच्या अंगावर येऊन पडते. ती म्हणाली ठीक आहे. आले हे निघून. तिनं स्वयंपाक केला, ताट वाढून घेतलं, म्हणा म्हणा पांडुरंगार्पणमस्तु. जेवण झालं, पांडुरंगार्पणमस्तु. दुपारची घरातली काही थोडीशी कामं केली, पांडुरंगार्पणमस्तु. 5 वाजता काही भांडी घास, पांडुरंगार्पणमस्तु. संध्याकाळी स्वयंपाक केला, निदान पांडुरंगार्पणमस्तु तरी म्हणा. ऐका ऐका, संध्याकाळी जेवण झालं, पांडुरंगार्पणमस्तु. अंथरुणावर अंग टाकलं, पांडुरंगार्पणमस्तु. सकाळी झोपेतून उठल्या, कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या, पांडुरंगार्पणमस्तु. घर झाडलं, कचरा उकिरड्यावर टाकला, अरे म्हणा, निदान म्हणा एवढ्या पुरतं तरी. अहो ती म्हणली हो बिचारी, पांडुरंगार्पणमस्तु. म्हणजे बडव्याने सांगितलेला परिणाम यांच्यावर लगेच झाला. हे म्हणले नाही तो, काय कमाल आहे. अरे 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 अरे, ती म्हटली पांडुरंगार्पणमस्तु. आणि मग झालं काय, काय झालं, कचरा देवाच्या अंगावर पडला, काय झालं. बडवे आले, म्हटले हिला काय मराठीत सांगून उपयोग नाही, हिला इंग्रजीत सांगितलं पाहिजे. तिच्याजवळ आले, तिला म्हणाले, तुला म्हटलं होतं ना मी कचरा उकिरड्यावर टाकताना असं म्हणू नको म्हणून. ती म्हणाली काय करू, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. ती म्हणाली काय करू, ने घे ने घे ने घे माझी वाचा विसावा. ती म्हणाली काय करू, पडले वळण इंद्रिया सकळा. दादानो ऐका बरं का, इंद्रियाला पडलेलं वळण मेल तरी सुद्धा जात नाही. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, काय वाईट वळण पडूच देऊ नका, कारण पडलं की जात नाही हो. त्याच्यासाठी वाईट वळण लागूच देऊ नका. ती म्हणाली काय करू, इंद्रियाला वळण पडलंय असं का, बरोबर. त्याने अशी त्या बडव्याने अशी भाई माग सारली आणि त्या कर्माबाईच्या डाव्या गालात खाड करणं वाजवली, खाड करणं वाजवल्या वाजवल्या. त्या म्हणाल्या पांडुरंगार्पणमस्तु. ते म्हणाले बघू बघू आता तुझा पांडुरंग काय करतोय. म्हणजे हिचा पांडुरंग आणि हे काय हिरण्यकश्यपूच्या पार्टीचे होते होय. ऐका, राऊळात येतात आणि पाहतात तर पंढरीरायाचा डावा गाल लाल बुंद झालेला, 5 बोट गालावर उमटलेली. त्याने विचारलं भगवान हे काय. देवाने सांगितलं हा तुमच्याच हाताचा प्रताप आहे. म्हणले म्हणजे, अरे पांडुरंगार्पणमस्तु म्हटल्यानंतर तिनं टाकलेला कचरा उकिरड्यावर न पडता जर माझ्या अंगावर येऊन पडत असेल तर पांडुरंगार्पणमस्तु म्हटल्यानंतर तिला मारलेलं तिला लागलच कसं, ते मलाच लागणार. माझा मुद्दा थांबलाय. जीवनातलं कोणतंही कर्म, बोला
देवाला अर्पण करायला शिका. हा समर्पणातला दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा काय सांगितला? वस्तूचं समर्पण. दुसरा टप्पा काय सांगितला? क्रियेचं समर्पण. आणि तिसरा टप्पा सांगतोय तत्वाचं समर्पण. त्याच्याकरता जास्त वाढवत नाही कारण तुम्हाला तकलीफ होईल. एका ओवीत सांगतो, तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रीघ मोहोद देका गांग रिगाले जैसे. हे आहे तत्वाचं समर्पण. चला, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याची 2 उत्तरं मी आत्तापर्यंत सांगितली. पहिलं उत्तर काय सांगितलं? आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं, देव भेटेल. दुसरं उत्तर काय सांगितलं? वस्तूचं समर्पण, क्रियेचं समर्पण आणि तत्वाचं समर्पण करा, देव भेटतो. किती झाली उत्तरं? 2. आता तिसरं उत्तर देतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? तर ऐका, मागे खाली काहीही शिल्लक ठेवायचं नाही. इतिहास आहे. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचं वस्त्र ओढतोय. प्रश्न इज्जतीचा आहे. कुलवान घराण्यातली कुलवधू आहे. शालीनता कुलीनता आहे. सिंहासारखे 5 पती आहेत पण वर मान करायला कोणी तयार नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य मदत करायला तयार नाहीत. का बरं मदत करायला तयार नाहीत? कारण भीष्माचार्य चांगले का वाईट? बोलणार आहे. चांगले. द्रोणाचार्य चांगले का वाईट? चांगले. कृपाचार्य चांगले का वाईट? चांगले. पण एवढे चांगले असताना सुद्धा देवाने त्यांना काय केलं? संपवलंच की नाही? संपवलंच की नाही? कशामुळं? काय नाही, ते चांगले होते पण चुकीच्या पार्टीत. जाऊ द्या, आता याचा विस्तार करत नाही. बऱ्याच वेळेला काय काय चांगली माणसं पण चुकीच्या पार्टीत असतात. काय करता? चला जाऊ द्या, लक्षात येत नाही लवकर. हे आपलं मुद्द्याकडे लक्ष द्या. काय करावं? कोण सहकार्य करत नाही? दुःशासन वस्त्र खेचतोय. इज्जतीचा प्रश्न आहे. द्रौपदीने एका हातानं वस्त्र असं ओढून धरलंय. कुलवान घराण्यातली कुलवधू आहे. इज्जतीचा प्रश्न आहे. एक हात मोकळा सोडलाय. भगवान कृष्ण कन्हैयाला हाक मारले, धावा केलाय, पण कृष्ण कन्हैया काय यायला तयार नाहीत. द्रौपदीनं मारलेली हाक आईसाहेबाच्या कानावर ऐकायला जाते. आईसाहेब म्हणतायत, अहो अहो ऐकलं का? अहो तुम्हाला काय ऐकायला येत नाही का? तुमच्या कानात काय? तसं काय म्हणले नसतील ते. तुम्हाला ऐकायला येत नाही का? म्हणे काय झालं? काय झालं म्हणजे? अहो ती द्रौपदी हाक मारते, ऐकायला येत नाही का? देवानं सांगितलं चांगलं ऐकायला येते, तू काही जास्त मोठ्यानं बडबड करू नको. मला चांगलं ऐकायला येते. मुंगी के पाँव में घुंगरू बजता है, ओ ये अल्लाह सुनता है. मला चांगलं ऐकायला येतंय. लाऊडस्पीकरची व्यवस्था 1 नंबरची आहे. इतक्या मोठ्यानं वरडायचं काही कारण नाही. खरंच चांगले बरं का? खरंच चांगले. मग तुम्ही का जात नाही? उत्तर दिले, भगवंतानं उत्तर दिले, नाही जाणार. का बरं? अहो तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे. एका हातानं वस्त्र ओढून धरलंय तिनं. बाका प्रसंग तिच्यावर निर्माण झालाय. मग तुम्ही का जात नाही? देवाने उत्तर दिलंय, म्हणूनच जात नाही. अरे आई साहेब म्हणाल्या, तुम्ही म्हणूनच गेलं पाहिजे. जागवा, तुम्ही त्यांना जाग करा. तुम्ही म्हणूनच गेलं पाहिजे. लक्ष द्या, लक्ष द्या. भगवान म्हणाले, भगवान म्हणाले, भगवान म्हणाले, म्हणूनच जात नाही. अरे म्हणजे काय? अहो तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुम्ही का जात नाही? तिचं एका हातानं वस्त्र ओढून धरलंय. तिची अवस्था काय? भगवान सांगतायत म्हणूनच मी जात नसतो. म्हणले म्हणजे? आता ऐका बरं का उत्तर काय दिले. भगवान म्हणाले, तिनं जर वस्त्र अजून तिच्या एका हातानं ओढून धरले, एक हात मोकळा सोडलाय आणि एका हातानं वस्त्र ओढून धरले, जर तिचा तिच्या त्या एका हातावर अजून विश्वास असेल तर मी जायचं काय कारण आहे? तुमच्या काय ध्यानात आलं का नाही? जेव्हा द्रौपदीनं तो दुसराही हात मोकळा सोडला, दोन्ही हात वरती केले, तेव्हा परमात्मा अंबर अवतार झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैशी झाली माऊली. चांगलाय का? एका हातानं ओढून धरलेलं सुद्धा देवाला सहन झालं नाही. आपण तर दोन्ही दोन्ही हाताने आवळून धरतो. कधी आपल्यासाठी यायचा कोणास ठाऊक.
काय सिद्ध झालं या दृष्टांतातून? सिद्ध हे झालं, जेव्हा द्रौपदीनं सगळं देवाला दिलं तेव्हा भगवान आले. बरोबर. हे तिसरं उत्तर दिलंय, मागं शिल्लक ठेवू नका, सगळं द्या. आणि चौथं उत्तर देतो, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? चौथं उत्तर देतो, 3-3.5 वर्षाचं पोरगं असावं, आईनं उचलून घ्यावं ही त्याची अपेक्षा असते. ते रडत असतं, आई उचलून घेत नसते. हे काम केल्यावर बघू, ते काम केल्यावर बघू, ते काम केल्यावर बघू. पोरगं रडतं, शेवटी पोरगं वैतागतं, मोठ्याने आवाज काढतं, आईच्या समोर जातं, शेवटचं हत्यार उपसतं. कोण? ते 3-3.5 वर्षाचं मुलगं. आणि काय करतं? आईच्या समोर जाऊन असं करणं अंग काय करतं? आदळून देतं. आता नीट कीर्तन आहे का? ते लेकरू खाली अंग आदळून देताना उजवीकडं आदळलं तर किती लागल, डावीकडं आदळलं तर किती लागल, हा विचार करतं का? बोला की राव, करतं का? नाही करत. का? का करत नाही? ते म्हणतं मला काय करायचंय, चट बघून घेईल. ती नाही का, तिला दिसतंय की, तिला कळतंय की. त्या लेकराचा पूर्ण विश्वास बरं आहे. आणि म्हणून त्यांना असा अंग आदळा लागल्या आई काय करते? पटकन त्याला उचलते आणि कडेवर घेते. माईबाप, माझी विनंती आहे, पंढरीनाथ परमात्मा या आईनं यावं आणि आपल्याला उचलून कडेवर घ्यावं. असं जर वाटत असेल तर जरा मोकळ्या मनानं अंग आदळायला शिका. समजतंय का बोलणं? कुचराई करू नका. आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिरात दर्शनाला गडी आलेला असावा, अंगावरचे कपडे असे कडक 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 असावे आणि बारीक थुई उगं बारीक पाऊस येत असावा. आणि मग त्यानं घातलेला साष्टांग दंडवत माऊलीचा आपण लांबून बघायचा. गडी असा अलगद वाकतो, असा अलगद. का तर कपडे खराब होतील. नीट कीर्तन आहे का? ज्याचं कपड्यावर प्रेम आहे, देव त्याच्यावर कधी प्रेम करेल हो? माऊली त्याच्यावर कधी प्रेम करतील हो? माझा मुद्दा समजून घ्या. ते लेकरू प्रमाण देऊ, तुका म्हणे बाळ लोळे न धरिता सांभाळ, तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. बाळ लेकरू जसं सर्वस्व आईला देतं तसं द्या, देव भेटेल. द्रौपदीनं जसं सगळं परमात्म्याला दिलं तसंच द्या, देव भेटेल. किंवा साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटे क्रियमान, मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होते. परमात्मा जीवनाचं साध्य आहे. देवच जीवनाचं साध्य कसा? देवाशिवाय आपलं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. कसं पूर्ण होऊ शकत नाही याचा आपण सुरुवातीला विचार केला. त्याकरता 6 दृष्टांत सांगितले. त्या 6 दृष्टांताला अनुसरून जीवाच्या जीवनाचं पूर्णत्व कशात आहे? भगवंताच्या प्राप्तीत, दर्शनात. मग भगवान कसा प्राप्त करून घ्यायचा त्याचा विचार आपण केला. त्याकरता देवाला सर्वस्व द्यायचं. अभंगातला शब्द आहे सर्वस्वाचे साठी. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय याचा पहिला विचार सांगितला. आपल्याला आवडतं ते देवाला द्या, देव काय होतो? भेटतो. दुसरा विचार सांगितला वस्तूचं समर्पण, क्रियेचं समर्पण आणि तत्वाचं समर्पण करा. प्रमाणं सगळी दिली, देव भेटतो. तिसरा प्रकार सांगितला द्रौपदीनं जसं सगळं दिलं तसं द्या, देव भेटतो. आणि चौथा प्रकार सांगितला ते लहान मुलगं जसं सगळा विश्वास आईवर टाकतं, आई त्याला भेटते, उचलून घेते, तसं त्या लहान लेकरासारखं सर्वस्व भगवंताला द्या, भगवान भेटतो. इथपर्यंत आपलं कीर्तन आलंय. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय याचं शेवटचं उत्तर देतो आणि शेवा समाप्त करतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं द्यायचं. कीर्तनातच ऐकलं पोराने, जे 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 उपयोगाला येतं ते द्यायचं.
या धुडुकनाळ बरोबर या गावातली तरुण पोरं किती विचारी आहेत आणि किती जाणकार आहेत. त्याने विचार केला बाबाला असं द्यायचं की ते त्यांच्या उपयोगाला आलं पाहिजे. आता मला असं वाटायला लागलंय मगाचा हार बाद झाला त्यांच्याकडं, आता हा काय तिकडं देऊ नये. कारण हे उपयोगाला येणार आहे. कारण या लेकरांना माहीत आहे बाबाच्या उपयोगाला येणारं बाबाला दिलं पाहिजे. ही खरी प्रवृत्ती आहे. तर थोडं तात्पुरतं तुमच्याजवळ देऊन ठेवतो. सर्वस्व भगवंताला दिलं की भगवान भेटतो. देवाला सर्वस्व द्यायला शिका. सर्वस्व देवाला द्यायचं म्हणजे काय द्यायचं तर सगळं द्यायचं. मागे खाली काहीही शिल्लक ठेवायचं नाही. याला म्हणायचं सर्वस्व देणं. आणि मग ते कसं असतं बस एक 3-4 मिनिटात तेवढा विषय सांगतो, सेवा समाप्त करतो. एक 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राजाच्या मुलाचं लग्न होतं. राजाच्या मुलाचं लग्न होतं. आपल्या चिरंजीवाचं झालं 4-5 दिवसापूर्वी. राजाच्या मुलाचं लग्न होतं आणि राजानं पत्रिका छापल्या. तुम्ही काही पत्रिका छापल्या नाहीत, तुम्ही पत्रिका आम्हाला दिल्या बी नाहीत. राजानं पत्रिका छापल्या आणि प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतः राजानं पत्रिका दिल्या. आता ऐका बघा, पत्रिका घेऊन कोण आलाय घरी? राजा. कोण लग्नाला जाणार नाही सांगा? आता ऐका, राजानं त्या पत्रिकेवर टीप टाकलेली नव्हती. पत्रिकेवर टीप टाकतात ना, काय? आहेर स्वीकारले जाणार नाहीत. सध्या स्पर्धा आहे लोकांची. कशा करता? ही टीप टाकण्याकरता स्पर्धा आहे. माझी विनंती आहे, कृपा करून अशी टीप टाकू नका, टाकू नका. कोणती? आहेर स्वीकारले जाणार नाहीत ही टीप टाकू नका. का टाकू नका त्याची उत्तर देतो. ते माझं वैयक्तिक मत आहे, पटलं तर मान्य करा, नाही तर करू नका. का टाकू नये त्याचं कारण सांगतो. आहेर स्वीकारले जाणार नाहीत अशी तुम्ही टीप टाकता, याच्यात 2 दोष आहेत. कोणते? पहिली गोष्ट, तुम्हाला आहेर करण्याकरता जे कोणी लोक येणार आहेत आणि जे काही आहेर करणार आहेत, पर्यायानं तुम्ही त्यांच्या प्रेमाला लात मारता असा अर्थ आहे. कसा? ते आहेराच्या माध्यमातून तुमच्याविषयी असलेलं प्रेम प्रगट करण्याचा काय करत असतात? ते प्रयत्न करत असतात. आता या लेकराने, या पोराने हा हार घातला म्हणजे काय झालं? बाबाला सफरचंदन द्राक्ष खायला मिळत नाहीत म्हणून हार घातलाय का? नाही हो. त्याने त्याच्यातून त्यांचं माझ्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा काय केलाय? प्रयत्न केलाय. आणि मी जर म्हणत हो तिकडे जमत नाही, तर आपल्याला काय वाटलं असतं? त्यांना येऊ दिलं असतं पुन्हा मला त्यांनी या गावात? नीट आहे का? आपण त्यांचा आहेर नको म्हणतो म्हणजे पर्यायानं त्या व्यक्तीच्या प्रेमाला आपण लात मारतोय, ठोकरतोय. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आहेर नको म्हणतो याच्यातून दुसरं सांगतो काय? आपण आपल्या संपत्तीचा अभिमान, माज नाही म्हणणार मी, अभिमान मिरवतो. लग्नाला यायचं आपल्या पोराच्या, नीट जेवायचं, गिळायचं, नीट हालायचं, पट्ट्याला काय कमी नाही असं वाटत नाही का तुम्हाला त्या टिप टाकण्यातून? आणि म्हणून माझी विनंती आहे, आत्तापर्यंत ज्यांची झालेली नाहीत, आता काय आमचा चान्स गेला आहे, जे राहिलेत त्याने अशा काही टिपा टाकू नका. टाकलीच नाही, पत्रिका छापली नाही, टिप टाकायचं काय? तर ऐका, तर राजानं काय अशी टीप टाकली नव्हती. आणि म्हणून प्रत्येक गावच्या माणसाने राजाच्या मुलाच्या लग्नाला येण्याची आणि आहेर घेऊन येण्याची काय केली? तयारी केली. सगळ्या गावाला पत्रिका.
काय तेलंगणात पत्रिका, कर्नाटकात पत्रिका, महाराष्ट्रात पत्रिका, कुठं राहिले काय अजून? सगळीकडे पत्रिका. मग तशा त्या पत्रिका इथं बी आलेल्या. दुडुकनाळला पत्रिका. काय आडनाव काय? बिरादार का बिराजदार? बिरादार. मग ते बिरादार नावाचे बाबा 70-80 वर्षापूर्वीच सांगतोय. बिरादार नावाचे बाबा 78-79 त्यांचं वय. 78-79 वय. कोणीच नव्हतं बाबाला. मुलगा नाही, मुलगी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाही बाबाला. एकटाच बिचारा म्हातारा, कोणी नाही. 5 एकर जमीन होती. एकरच म्हणतात का इकडं? 5 एकर जमीन होती. 5 खणाचं माळवद होतं. माळवदच का? 5 खणाचं माळवद होतं. 2 बैल होते, 3 म्हशी होत्या, 4 गायी होत्या, 5 शेळ्या होत्या. कोणी नाही बाबाला. त्या बिरादार बाबाने आता विचार केला, आज ना उद्या आपण काय होणार आहोत? मरणार. आणि आपण मेल्यावर आपल्या इस्टेटीसाठी भावकीची भांडणं लागणार. त्याच्यापेक्षा माऊली आली संधी, राजाच्या पोराचं लग्न आहे, टाकू सगळाच आहेर करून म्हणले. कशाला ठेवायचे? 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट. 5 एकर जमीन विकली, 5 खणाचं माळवं ते घर विकलं, 2 बैल विकली, 3 म्हशी विकल्या, 4 गायी विकल्या, 5 शेळ्या विकल्या, भांडी कुंडी विकली, कापडं चोपडं विकली. अंगावरच्या कपड्यानिशी राहिला म्हातारा. आता काय म्हणला, सप्त्याला जायचं, त्याला काय? सगळं विकलं. आता 70-80 वर्षापूर्वी संदीपराव काय भाव होते, काय किती पैसे आले असतील? सगळं विकलं आणि ते पैसे एका पाकिटात घातले आणि लग्नाची तारीख 1 आहे का? 1 मे आहे का? 1 मे लग्नाची तारीख. काला कधी आपला? 1 मेलाच. 1 मे लग्नाची तारीख. आणि आले बाबा, सगळे लोक आले लग्नाला. भव्य मोठा मंडप. आता राजाच्या पोराचं लग्न, मोठा मंडप. सगळे प्रधान सचिव, मंत्रिमंडळ सगळं जमलेलं. सगळी जनता हजर, लाखो समुदाय. झालं बाबा, लग्न लागलं. आणि लग्न लागलं की राजाने हातात माईक घेतला आणि राजाने सांगितलं, जे कोणी लोक लग्नाला आलेले आहेत आणि ज्यानी ज्यानी आहेर आणलेला आहे, आणलाय का? ज्यानी ज्यानी आहेर आणलेला आहे त्याने त्याने आहेर केल्याशिवाय जाऊ नये. ते राजा असं नाही म्हणलं जेवल्याशिवाय जाऊ नये, कारण दिवसभर जेवण चालूच होती, लग्न संध्याकाळचं होतं. आहेर केल्याशिवाय जाऊ नये. आणि लक्षात ठेवा, आहेर करायला येताना रांगेत यायचं, शिस्तीत यायचं, एकामागे एक यायचं. आहेर करायला आल्यानंतर आपलं नाव सांगायचं, आपलं गाव सांगायचं, आपला मतदारसंघ सांगायचा, मोबाईल नंबर सांगायचा, आधार कार्ड नंबर सांगायचा. पुढं सोपं जातं ना. पुन्हा हे सगळं सांगितलं आणि पुन्हा एक राजानं घोषणा केली. काय केली? घोषणा केली, जो कोणी आम्हाला जो काही आहेर करेन त्याला त्याच ठिकाणी त्याच वेळेला लगेच दुप्पट आहेर करण्यात येईल. काय घोषणा होती महाराज. काय करू बाबा, माझं दुर्दैव, नेमकं त्या लग्नाची पत्रिका चुकून मलाच मिळाली नव्हती. काय कारण योजना कशी होती अवधूत बाबा? दुप्पट दुप्पट आहे. झालं, लोक असे लाईनमध्ये येत होते, असे लाईनमध्ये येत होते. झालं, विचारलं आपलं गाव शिंदे कामठ, आपलं नाव संदीपराव हनुमंतराव, संदीपराव हनुमंतराव गोंडगावे. आपला आहेर 2 रुपये. आता 70-80 वर्षापूर्वीचं बोलतोय मी. 2 रुपये म्हणजे माझ्या लहानपणी कळतंय 2 रुपये आहेर होता.
आणि सांगतो तेवढे 2 रुपये आहेर करायला मिळत नव्हते हो. आणि आहेर न केला तर त्याच्या लग्नात जेवावं कसं पंचायत असायची. माझं सांगतोय 2 रुपये मिळत नव्हते आहेर करायला महाराज, आणि आहेर न करता जेवावं कसं अशी अवस्था होती. आता आहेर करायसारखी परिस्थिती झाली. लोक म्हणतात आशीर्वाद द्या. काय पंचायत आहे. 2 रुपये आहेर, चला लगेच 4 रुपये, चला पुढे. झालं. दुसरे आले त्यांच्या पाठीमागून. आपलं गाव गाव तपशाळ. आपलं नाव केशवराव बिरादार. आपला आहेर 11 रुपये. लगेच 22 रुपये. चला पुढे. तिसरे आले. आपलं गाव बादलगाव. बादलगाव. आपलं नाव मोहनराव. आपला आहेर 101 रुपया. बादलगाव जरा मोठं आहे ना. 101 रुपया. लगेच 202 रुपये. चला पुढे. चला पुढे. आपलं गाव काय येडूर. आपलं नाव गोपाळराव. आपला आहेर 151 रुपये. पुढचा हिशोब करीत जा की तुम्ही. लगेच 302 रुपये. उशीर लागल लावायचा नाही, पटकन. चला पुढे. चला पुढे. त्याच्यानंतर आपलं गाव मेळ बेळकोणी. मेळकोणी. बेळकोणी. बर. आपलं नाव तुकाराम. आपला आहेर 251 रुपये. लगेच 502 रुपये. चला पुढे. आपलं गाव नाही हैदराबाद. आपलं नाव ज्ञानेश्वर महाराज. आम्ही त्यांना केजरीवालजी म्हणतो. हैदराबाद. आपला आहेर 501 रुपये. आता हैदराबादचा म्हणल्यावर जरा जास्तच असला पाहिजे. लगेच 1002 रुपये. चला पुढे. त्याच्या पुढे आले. आपलं गाव एकंबा. बरोबर आहे का. एकंबा. आपलं नाव अवधूत महाराज. आपला आहेर अर्ध्या तोळ्याची अंगठी. आता बाबाला शोभल्यासारखी झालं पाहिजे ना. अर्ध्या तोळ्याची अंगठी. लगेच 1 तोळ्याची. झालं बाबा. असं करता 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 आता राहिलेली गावं पुढच्या वर्षी बघतो पुन्हा. असं करता करता जवळपास 11 वाजून 10 मिनिटं झालती. आणि ते धुडुकनाळचे ते बिरादार बाबा 77-78 वय, गुडघ्यापर्यंतचं धोतर, येडवाकडं पागुट गुंडाळल्यालं, हातात काठी, ती कळकटलेली कसली तरी ती कोपरी बंडी बदामी काय म्हणतात त्याला. आणि असं काठी टेकत 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 म्हातारा आलं. आणि प्रधानजीनं विचारलं आपलं गाव. धुडुकनाळ. आपलं आडनाव बिरादार. आपला आहेर. आपला आहेर म्हटलं की बाबांनी तर असा लटलट 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 कापणारा हात त्या कोपरीच्या खिशात घातला आणि ते पाकिट काढलं. पाकिट काढलं आणि प्रधानजीच्या हातात दिलं. हा माझा आहेर. प्रधानजीनं पुन्हा विचारलं किती आहे याच्यात. कारण योजना काय होती दुप्पट. याच्यात किती आहे, याच्यात किती आहे म्हटल्यानंतर त्या धुडुकनाळच्या बाबांनी सांगितलं, बिरादार बाबांनी सांगितलं, याच्यात माझं सर्वस्व आहे, माझं सर्वस्व आहे. असं म्हटल्या म्हटल्या प्रधानजीला थंडी वाजून आली. असल्या उन्हाळ्यात थंडी वाजून आली. प्रधानजी म्हणले राजे थांबा, संपलं आपलं. अरे काय संपलं, काय कमी आहे आपल्याकडं, केंद्राची मदत काय थोडी आहे का आपल्याला, काय दिलंय असं बाबाने. प्रधानजी म्हणले राजे संपलं आपलं, आपली योजना आहे दुप्पट. अरे मग असं काय दिलंय या बाबाने.
प्रधानजीनं सांगितलं, राजे या बाबांनी त्यांचं सर्वस्व दिलंय. म्हणले मग फार तर आपण आपलं सर्वस्व त्यांना एकदाच देऊ शकतो, नंतर त्यांना काय द्यायचं? आपल्याकडे पुन्हा काहीच नाही, माग अजून 3.5 चरण तशीच आहेत, काय द्यायचं? राजानं हात जोडले, राजानं माघार घेतली. त्या धडकनाळच्या बाबानं राजाला काय केलं? जिंकलं. काय देऊन? सर्वस्व देऊन. माझं कीर्तन संपलंय. सर्वस्व दिल्यानंतर जसा हा राजा जिंकला जातो, तसा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान परमात्मा हा राजा सुद्धा त्याला सर्वस्व द्या, तो जिंकल्याशिवाय राहणार नाही, तो भेटल्याशिवाय राहणार नाही. असं सर्वस्व ज्या महात्म्याने दिलं, संतांनी दिलं, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बापर कुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. ज्ञानेश्वर